नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अंतर्गत भू हालचाली ह्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे। भाग 1 मध्ये आपण अंतर्गत भू हालचालींचं वर्गीकरण समजून घेतलेलं आहे। त्या वर्गीकरणामध्ये आपल्याला लक्षात आले की भूपृष्ठाच्या खाली प्रचंड प्रमाणात ऊर्जेचं उत्सर्जन होतंय आणि हे उत्सर्जन प्रावरणाच्या क्षेत्रामध्ये होतंय हे आता आपल्याला समजलेलं आहे। आणि म्हणून आपण अंतर्गत भू हालचालींचं वर्गीकरण गती, दिशा आणि भूरूप या आधारावर केलं होतं। आणि त्याच्यामध्ये आपण गतीमध्ये आपण मंद भू हालचाली, ज्याला आपण सातत्यानं होणाऱ्या हालचाली असं म्हटलं होतं, त्याच्यामध्ये आपण पर्वत व खंड निर्मिती याबद्दलची चर्चा केली। आता आपण त्यातलाच पुढचा भाग शीघ्र भू हालचाली, ज्या की घटनेच्या स्वरूपात होणाऱ्या हालचाली असतात, ज्याच्यामध्ये भूकंप किंवा ज्वालामुखी या घटना आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शीघ्र भू हालचाली, त्याच्यामध्ये भूकंप, आपण पाठाच्या सुरुवातीलाच भूकंपाच्या बातमीचा अभ्यास करून चर्चा केलेली आहे। भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे होय। भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे। भूकंपाची तीव्रता व परिणाम यांची माहिती तुम्हाला सुरुवातीला दिलेल्या कृतीतून झालीच असेल। आता आपण पृथ्वीच्या अंतरंगातील भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचालींची माहिती जाणून घेऊया। तर त्याच्यामध्ये भूकंप, तुमच्या स्क्रीनवर भूकंपासंदर्भातली व्याख्या दिलेली आहे, ती काळजीपूर्वक बघा। भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो। ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात। यामुळे भूपृष्ठ कंप पावते, म्हणजेच भूकंप होतो। भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककात भूकंप मापन यंत्राने मोजतात। तर स्क्रीनवरली व्याख्या परत एकदा वाचून घ्या। भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो। ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि यामुळे भूपृष्ठ कंप पावते, म्हणजेच भूकंप होतो। तर अंतर्गत हालचालीच्या संदर्भात या पृथ्वीच्या आंतररंगाचा एक छायाचित्र तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल। जर आपण भूकवच तिथून जर प्रवास केला गाभ्याकडे, तर प्रावरणाच्या विस्तार खोलीनुसार 33 किमी ते 2865 किमी इतका असतो, हे तुम्हाला यातून लक्षात येईल। किरणोत्सारी पदार्थांबद्दल आपण बोललो होतो की प्रावरणामध्ये किरणोत्सारी पदार्थ असतात आणि त्याच्यातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित होत असते। तर ही आकृती, त्याचं निरीक्षण करा। किरणोत्सारी पदार्थ म्हणजे काय? तर किरणोत्सारी पदार्थ म्हणजे उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्सर्जित होतात। तुम्ही या अगोदर अणुबद्दलची चर्चा केलेली आहे। अणुबॉम्ब याच्याबद्दल आपण बऱ्याच वेळेस ऐकतो। तर थेरियम, युरेनियम सारखे जे पदार्थ असतात, तर त्या पदार्थांना किरणोत्सारी पदार्थ म्हणतात आणि ते भूपृष्ठाच्या अंतर्गत सापडतात। तर
भूकंपाचा आणि त्याचा मग संबंध काय, तर भू अंतर्गत प्रावरणामध्ये हेच किरणोत्सारी पदार्थ असतात. तर ह्या आकृतीतून तुमच्या लक्षात येईल प्रचंड ऊर्जा लहरी भूगर्भामध्ये प्रावरणामध्ये तयार होत असतात. आता ह्या ऊर्जा लहरी गाभ्याकडून म्हणजे ऊर्ध्वगामी स्वरूपाच्या असू शकतात किंवा मग अधोगामी स्वरूपाच्या असू शकतात. तर ह्या आकृतीत तुम्हाला दिसतंय की ऊर्जाच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात. आता आपण पुढची आकृती बघूया. अधोगामी भू हालचाली म्हणजे भूपृष्ठांतर्गत निर्माण झालेली ऊर्जा खालच्या दिशेने जाणे आणि त्यामुळे तयार होणारी हालचाल म्हणजे अधोगामी भू हालचाल होय. अधोगामी आणि ऊर्ध्वगामी अशा ह्या भू हालचाली घडत असतात आणि त्यातून भूकंप घडत असतो. तर भूकंप कसा होतो, तर हे आकृतीच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. या लहरी भूकंप नाभीपासून म्हणजेच भूकंप केंद्रापासून भूपृष्ठावर जेथे सर्वात प्रथम पोहोचतात तेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो. लक्षपूर्वक आकृतीचं निरीक्षण करा, तुमच्या लक्षात येईल. वरचा ह्या साईडचा भाग याला भूपृष्ठ असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर भूकंप नाभी, भूकंप अपिकेंद्र, प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी याची ही आकृती आहे. भूकंप नाभी तर आकृतीत तुम्हाला भूकंप नाभी इथे दिसतंय. भूकंप नाभी, भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असते. या लाल रेषेमध्ये तुम्हाला दिसेल, त्याला भूकंप अपिकेंद्र असं म्हटलेलं आहे. आता आपण थोडस पुढे जाऊ. भूकंप अपिकेंद्र आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचंच व्याख्येच्या रूपामध्ये इथं दिलेलं आहे. भूकंप नाभी कशाला म्हणायचं आणि अपिकेंद्र कशाला म्हणायचं, तर भूकंप नाभी भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो साचत जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते, तेथे भूकंप केंद्र असते. या भूकंप केंद्रास भूकंप नाभी असे म्हणतात. याच्यातून तुम्हाला लक्षात हे घ्यायचंय की भूकंप नाभी हे भूपृष्ठावर नाही तर भूपृष्ठाच्या खाली असते, प्रावरणाच्या आणि भूकवचाच्या वरच्या थरामध्ये. अपिकेंद्र, भूकंप नाभीतून विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरतात. या ऊर्जा लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वात प्रथम पोहोचतात तेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो. भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र म्हणतात. तर भूकंपाची वेगवेगळी कारणे आहेत, जे की तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. भूपट्ट सरकणे, पृथ्वीवर वेगवेगळे भूपट्ट आहेत जे की आपण पुढे शिकणार आहोत. हे भूपट्ट नेहमी सरकत असतात. भूपट्ट एकमेकावर आदळणे, भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे, भूपृष्ठांतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे आणि ज्वालामुखीचे उद्रेक होणे हे वेगवेगळे भूकंपाची कारण आहेत.
तर आपण आता भूकंपाच्या लहरी त्याचे प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपल्याला भूकंप नाभी म्हणजे काय हे कळले. त्याच्यानंतर भूकंप अपिकेंद्र म्हणजे काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता आपण प्राथमिक लहरीबद्दल थोडंसं शिकूया, ज्याला पी वेव्ज असं सुद्धा म्हटलेलं आहे. प्रायमरी वेव्ज. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात. पुढे मागे. त्यामुळे या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही म्हणतात. या लहरी घन, द्रव, वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रव रूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. तर हे काही प्राथमिक लहरीचे वैशिष्ट्य आहेत, ते पाठच झाले पाहिजे. तुमच्या स्क्रीनवर बघा. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरीच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात. या लहरी घन, द्रव व वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रव रूपातील प्रवासातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. या लहरी भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. आता आपण प्राथमिक लहरीबद्दल समजून घेतले. आता दुय्यम लहरी, ज्याला सेकंडरी वेव्ज किंवा एस वेव्ज असं सुद्धा म्हटलेलं आहे. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या या लहरी दुय्यम लहरी किंवा एस वेव्ज या नावाने ओळखल्या जातात. या लहरी नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग मात्र प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वर खाली होतो. तर प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी याच्यातला फरक इथं लक्षात घेतला पाहिजे. प्राथमिक लहरीमध्ये लहरीची वहनाची दिशा, त्यात जे खडकातले कण आहेत वर खाली होतात, तर इथं खडकातले कण हे मागे पुढे होतात. तर ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, परंतु द्रव पदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात. या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरीपेक्षा या विध्वंसक असतात. विध्वंसक का असतात? कारण ह्या वर खाली इमारती हलवतात. तर स्क्रीनवर बघा वैशिष्ट्ये त्याची. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी म्हणतात. या लहरी नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वर खाली होतात. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात. ही एक इथं विशेष गोष्ट लक्षात घ्यायची. द्रव आणि वायू पदार्थात त्या शिरल्या की त्या शोषल्या जातात. या लहरीमुळे
भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा ह्या अधिक विध्वंसक असतात. आता आपण पुढे जाऊ. भूकंप लहरीच्या हा तिसरा प्रकार आहे, ज्याला एल वेव्ज भूपृष्ठ लहरी असं म्हटलेलं आहे. तर प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत म्हणजेच अपिकेंद्र येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. स्क्रीनवरचे मुद्दे परत एकदा वाचून घ्या. भूपृष्ठ लहरी एल वेव्ज, प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत म्हणजेच अपिकेंद्र येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. तर आपण भूकंप म्हणजे काय समजून घेतलंय. भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या 3 लहरी प्रकारांबद्दल आपण चर्चा केली. भूकंपाची कारणं समजून घेतली. आता भूकंपाच्या परिणामाकडे आपण जाऊ की भूकंप झाल्यावर काय घडतंय. तर जमिनीला तडे पडतात, भूमिपात होऊन दरडी कोसळतात. भूमिपात होणं म्हणजे भूमीला कंप होऊन उंच दरडी कोसळणे. काही वेळेला भूजलाचे मार्ग बदलतात. जे भूकंप झाल्यावर जर कूपनलिका किंवा विहिरी यांचे पाणी अचानक गायब होऊ शकते किंवा मग अचानक वाढू शकते, कारण भूजलाचे मार्ग बदलल्यामुळे हे सगळं घडतंय. काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात. सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. यामुळे किनारी भागात मोठी जीवित व वित्त हानी होते. आताच ताजं उदाहरण आहे जपानमध्ये आलेल्या त्सुनामी लाटामुळे जपानमध्ये किती वित्त आणि जीवितहानी झाली याच्याबद्दलचे व्हिडिओज YouTubeवर उपलब्ध आहेत. हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात. इमारती कोसळून जीवित व वित्त हानी होते. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात. संदेश वहन व्यवस्था कोलमडते. हे सगळे भूकंपाचे परिणाम आहेत. तर तुमच्या स्क्रीनवर ही बाजूची जी आकृती दाखवलेली आहे ते भूकंप मापक यंत्र आहे. तर अशा पद्धतीने खाली एक आलेख दाखवलेला आहे. जसं जसं कंप होईल तसतसा आलेख तयार होतो आणि भूकंपांचं जे मापन असते ते रिश्टर स्केलवर केलं जाते. आणि त्याच्या बाजूलाच माहित आहे का तुम्हाला, याच्यामध्ये जे आता आपण भूपट्टाबद्दल बोललो होतो, भारत ऑस्ट्रेलिया हे एक भूपट्ट आहे, आफ्रिका हे एक भूपट्ट आहे, युरेशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक व अंटार्क्टिका हे 7 भूपट्ट आहेत. म्हणजे उदाहरण याचं सांगायचं झालं तर एका पाण्याच्या बकेटमध्ये 7 तुकडे कागदाचे टाकले, ते 7 तुकडे ज्या पद्धतीनं पाण्यावर तरंगतात त्या पद्धतीनं हे 7 भूपट्ट तरंगते आहेत प्रावरणावर. पृथ्वीचे कवच अशा भूपट्टांनी तयार झालेले आहे. या भूपट्टांवर खंड व महासागर पसरले आहेत. पृथ्वीच्या प्रावरणात निर्माण होणारा दाब व ताणानुसार हे भूपट्ट वेगवेगळ्या दिशेने सरकत असतात आणि मग आपण वेगवेगळ्या नैसर्गिक घटना बघत असतो किंवा अनुभवत असतो. आता आपण पुढे जाऊ. दुसरी नैसर्गिक आपत्ती ज्वालामुखी. आपण शीघ्र भू हालचाली समजून घेतोय आणि ह्या अचानक घटनेच्या स्वरूपामध्ये होतात. त्याच्यामध्ये आपण भूकंपाबद्दल डिटेल्स जाणून घेतले. आता ज्वालामुखीबद्दल आपण चर्चा करूया की पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन
आणि वायुरूप पदार्थ पृथ्वी पृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रव रूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस म्हटले जाते. तुमच्या स्क्रीनवर बघा, 4 मुद्द्यामध्ये ते स्पष्ट करून सांगण्यात आलेलं आहे. एक, पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वी पृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रव रूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस म्हटले जाते. तर अशा पद्धतीनं विषारू व ज्वलनशील वायू, राख, पाण्याची वाफ, तप्त द्रव रूपातील शिलारस बाहेर फेकला जातो. आकृतीचं निरीक्षण करा. त्याच्यानंतरची आकृती, पृथ्वीच्या प्रावरणातून म्हणजे भूकवचा खालील भागातून तापलेले द्रव पदार्थ, घन म्हणजे धूळ किंवा इतर गोष्टी आणि वायू पदार्थ म्हणजे धूर यासारखे पदार्थ पृथ्वी पृष्ठावर फेकले जातात. पुढे जाऊ. आता आपण ज्वालामुखीच्या प्रकाराबद्दल बघूयात किंवा त्याचं वर्गीकरण ज्वालामुखीचं केलेलं आहे 2 प्रकारामध्ये. ते वर्गीकरण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ज्याच्यामध्ये केंद्रीय ज्वालामुखी, उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. बाहेर आलेल्या लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलिमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत. तर स्क्रीनवरले 2 मुद्दे वाचून घ्या. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकासारख्या भागातून वर येतो आणि बाहेर आलेला लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो आणि त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. तर केंद्रीय ज्वालामुखीची ही आकृती. ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना तप्त शिलारस भूपृष्ठाच्या आतील भागातून एखाद्या मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो आणि अशा पद्धतीनं शंकू आकाराच्या पर्वतांची निर्मिती होते. तर हे उदाहरण आहेत केंद्रीय ज्वालामुखीचे. जपानमधील फुजियामा आणि टांझानियातील किलिमांजारो. त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार आहे भेगीय ज्वालामुखी. ज्वालामुखीच्या उद्रेक होताना लाव्हारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडांमधून बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूस पसरतात. त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहे. स्क्रीनवरचे मुद्दे 3 मुद्दे. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्यावेळेस एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडामधून बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूस पसरतात ज्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहे. दख्खनचे पठार म्हणजे आपण ज्या भूमीत राहतो ती भूमी महाराष्ट्र राज्य. दख्खनच्या पठारामध्ये महाराष्ट्र राज्याचा भाग येईल, कर्नाटकचा भाग येईल, तामिळनाडू, केरळ,
या राज्यांचा भाग येईल. या आकृतीमध्ये भेगीय ज्वालामुखी कशा पद्धतीने असते हे दाखवलेलं आहे. पहिल्या आकृतीत ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ भेगांच्या दोन्ही बाजूस पसरताना दिसतात आणि दुसऱ्या आकृतीमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होताना लावारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तळामधून किंवा भेगामधून बाहेर पडतो तेव्हा कसे भेगीय पर्वत तयार होतात किंवा भेगीय पठार तयार होते ते दाखवण्याचा प्रयत्न आहे. ज्वालामुखीचे परिणाम आता समजून घेऊ. स्क्रीनवरचे फोटोग्राफ्स बघितल्यानंतर आपल्या लक्षात येते की या लहरीमुळे किती मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. ज्वालामुखीतून बाहेर पडणारे धूळ, धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक जास्त काळ वातावरणात राहतात आणि त्यामुळे पर्यावरण संतुलन बिघडतं. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या राखेमुळे जमीन सुपीक बनते हे विशेष आहे. लावारसामुळे भूपृष्ठांतर्गत असलेली अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते. हे ज्वालामुखी उद्रेकामुळे निर्माण झालेली नवभूमी दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे या छायाचित्रात. मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन अशा पद्धतीनं सरोवरे सुद्धा निर्माण होतात. अशा पद्धतीने आपण ज्वालामुखीमुळे घडणारे परिणाम लक्षात घेतले. तुमच्या स्क्रीनवर जे 2 फोटोज आहेत, छायाचित्र आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा. उद्रेकाच्या कालावधीनुसार सुद्धा ज्वालामुखीचे 3 प्रकार दाखवलेले आहेत. वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रॉम्बोली. तर काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो अशा ज्वालामुखीला सुप्त किंवा निद्रस्त ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ इटलीतील व्हेसुव्हियस, अलास्कातील काटमाई आणि भारतातील बॅरन बेट. आणि ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात. उदाहरण टांझानियातील किलिमांजारो. दुसऱ्या छायाचित्रामध्ये बॅरन बेट दाखवलेला आहे. भारताच्या मुख्य भूमीच्या आग्नेय दिशेस बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह आहे. या समूहामधील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र आहे. या ज्वालामुखी गेली कित्येक वर्ष सुप्त अवस्थेत होता, परंतु फेब्रुवारी 2017 पासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. या उद्रेकातून प्रामुख्यानं धूळ, धूर आणि चिखल बाहेर पडत असून काही प्रमाणात लावारस सुद्धा बाहेर पडत आहे. तर आता भूकंप आणि ज्वालामुखी या 2 नैसर्गिक आपत्ती समजून घेतल्यानंतर आपण थोडीशी नकाशाशी मैत्री करूया. तुमच्या स्क्रीनवर संपूर्ण जगाचा नकाशा दाखवलेला आहे. डाव्या बाजूला जर तुम्ही सूचीमध्ये बघितलं तर काळ्या रेषा दिसतात, तर ते भूपट्ट रास सीमा दाखवलेले आहेत. निळी रेषा जी आहे ती भूपट्ट निर्मिती सीमा म्हणजे त्या सीमेवर नवीन जमीन तयार होते हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि टिंब टिंब जे दिसत आहेत तर ते भूकंप क्षेत्र
म्हणजे त्या भागात भूकंप प्रवण क्षेत्र तो भाग आहे आणि त्रिकोणी शंख आकाराचे लाल डब्बे जे दाखवलेले आहेत तर ते ज्वालामुखी त्या भागामध्ये घडतात. तर संपूर्ण नकाशाचं जर तुम्ही बारकाईनं निरीक्षण केलं तर हिरव्या अक्षरामध्ये भूपट्ट दाखविलेले आहेत, जे की आपण 7 भूपट्ट मागच्या स्लाइडमध्ये समजून घेतले. युरेशिया भूपट्ट अगदी भारताच्या नकाशाच्या वर आशिया खंडामध्ये युरेशिया भूपट्ट आहे आणि भारताच्या खाली जर बघितलं तर भारत ऑस्ट्रेलिया हे भूपट्ट आहे. भारताच्या पूर्वेकडे बघितलं पॅसिफिक भूपट्ट आपल्याला लक्षात येते. भारताच्या पश्चिमेकडे बघितलं तर आफ्रिका भूपट्ट दिसतंय. त्याच्यानंतर खाली अंटार्क्टिका भूपट्ट, अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका असे हे भूपट्ट आहेत आणि इतर भूपट्ट सुद्धा त्याच्यामध्ये दिसतात. आता आपण थोडंसं पुढे जाऊ. जगाच्या नकाशाचं निरीक्षण केल्यानंतर काही प्रश्न निर्माण होतात. नकाशातील भूपट्ट सीमांचे निरीक्षण करून नकाशातील भूपट्टांची नावे सांगा. जे की आपण आताच बोललोय. पॅसिफिक, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरेशिया, आफ्रिका, अंटार्क्टिका, भारत, ऑस्ट्रेलिया भूपट्ट हे नकाशातील भूपट्ट सीमांचे भाग आहे. नकाशाचं निरीक्षण केल्यानंतर दुसरा प्रश्न निर्माण होतोय की दक्षिण व उत्तर अमेरिकेतील भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या कोणत्या बाजूला आहे, ते कोणते पर्वतीय प्रदेश आहेत. तर नकाशाचं नीट निरीक्षण केल्यावर तुम्हाला दिसेल की पिंक कलर मध्ये तो पट्टा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. उत्तर अमेरिकेत भूकंपाच्या क्षेत्राजवळ पॅसिफिक पर्वतीय प्रदेश आणि दक्षिण अमेरिकेत भूकंपाच्या क्षेत्राच्या जवळ अँडीज पर्वत आहेत आणि ते पश्चिम बाजूला दिसतंय. हे तुमच्या लक्षात येईल. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. नकाशाचं निरीक्षण जर केलं आपण जगाच्या तर आणखी तिसरा प्रश्न निर्माण होतो की आशिया खंडात भूकंप प्रवण क्षेत्र कोणत्या पर्वतीय प्रदेशात आहे. तर निळ्या रंगामध्ये भारताचा नकाशा बघा, त्याच्यावरचा जो भाग दाखवलेला आहे हिमालयाच्या पर्वतीय प्रदेशात आहे आशिया खंडातील भूकंप प्रवण क्षेत्र. म्हणूनच आपण बघतोय की नेहमी नेपाळ किंवा मग भूतान किंवा मग उत्तर भारताच्या हिमालय पर्वतीय भागामध्ये भूकंप होताना दिसतात. त्याच्यानंतर आफ्रिका खंडात ज्वालामुखी कोणत्या प्रदेशात एकवटले आहे आणि त्याचं कारण काय असावं. तर पूर्वेकडील पर्वतीय प्रदेशामध्ये हे भूकंप एकवटलेले आहे, कारण या भागात सोमाली भूपट्ट आहे. सोमाली भूपट्ट म्हणजे तिथं प्रक्रिया चालू आहे. ज्वालामुखी घडणं किंवा नवीन भूमीची निर्मिती होणं हा प्रकार तिथं चालू आहे आणि म्हणून त्या भागामध्ये ज्वालामुखी एकवटलेले दिसतात. किलिमांजारो हा ज्वालामुखी सुद्धा त्याच भागामध्ये आहे. त्याला सोमाली भूपट्ट असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर भूकंप क्षेत्र, ज्वालामुखीचे वितरण आणि भूपट्ट सीमा यांचा सहसंबंध काय आहे. तर ह्या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर लक्षात येते भूकंप क्षेत्र ज्वालामुखीचे वितरण प्रामुख्याने भूपट्टाच्या सीमावर्ती भागात दिसून येते. की निळ्या
खरे घेणं ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता भूपट्ट ऱ्हास सीमा कशाला म्हणायचं? तर भूपट्ट सीमांच्या ज्या भागात भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो. जर माझ्या हाताचं निरीक्षण केलं तर हे दोन भूपट्ट जो भाग आत जातो त्या ठिकाणी भूपट्ट ऱ्हास पावत असतो, म्हणजे भूपट्ट नष्ट होतो. अशा सीमांना भूपट्ट ऱ्हास सीमा असे म्हणतात, जे की आकृतीमध्ये लाल रंगामध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता ह्या स्लाइडमध्ये आपल्याला भूपट्ट निर्मिती सीमा म्हणजे जिथं सध्या चालू आहे प्रक्रिया नवीन भूमी तयार होण्याची, जे की निळ्या रेघांमध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकाराला येतात अशा सीमांना भूपृष्ठ निर्मिती सीमा असे म्हणतात. तर अशा पद्धतीनं आपण भाग 2 मध्ये शीघ्र भू हालचाली आणि त्यातून भूकंप आणि ज्वालामुखी याचा अभ्यास केला. तर ह्या पाठावर आधारित गृहपाठ आणि आदर्श उत्तरे PDF फाईलमध्ये तुम्हाला दाखवले जातील. तर धन्यवाद, नमस्कार. परत एकदा तुम्हाला आठवण करून देतो की YouTubeवर गेल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.